उन्हाळा सुरू झाला की अनेकांच्या बागेत एकच प्रॉब्लेम दिसतो. झाडाची पानं पिवळी होतात, झाडाला फुलं येणं बंद होतं आणि झाड तर पूर्णपणे काही झाडं सुकूनही जात असतात. पण खरं सांगू का, झाड हे उन्हामुळे मरत नाही, तर उन्हाळ्यापूर्वी योग्य तयारी न केल्यामुळे झाडही मरत असतात. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे उन्हाळ्यापूर्वी झाडांसाठी करावयाच्या 7 महत्वाच्या गोष्टी. जर तुम्ही या गोष्टी फॉलो केल्या तर मग तुमचं झाड उन्हाळ्यात सुद्धा हिरवंगार आणि हेल्दी राहणार आहे. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तर मंडळी, उन्हाळ्यामध्ये सर्वात पहिली टिप, माती कुंडीतील सेल करा. सर्वात आधी तुमच्या झाडांची माती चेक करा. काही महिन्यानंतर कुंडीतील माती ही खूप घट्ट होत असते आणि घट्ट मातीमुळेच पाणी हे कुंडीतील खाली जात नाही आणि रूट्सला हवाच मिळत नाही. म्हणून एक छोटी गार्डनिंग टूल घ्या किंवा कुठलीही काठी घेऊन माती ही हलक्या हाताने सेल करा. यामुळे माती देखील एअरी होत असते, शिवाय झाडाचे रूट्स देखील हेल्दी राहत असतात आणि झाडाची वाढ देखील मात्र या एका छोट्याशा गोष्टीने देखील सुधारत असते. बऱ्याच वेळेस पाण्यामध्ये क्षार असल्यामुळे वरची जी कुंडीतील माती असते ना, ती अशी पांढरसर किंवा क्षारयुक्त झालेली असते. सो अशा वेळेस मातीची उलथापालथ करणं देखील गरजेचं आहे. त्यामुळे सर्वात पहिली गोष्ट, तुमच्या बाल्कनी टेरेसवर जेवढ्याही कुंड्या असतील त्या सर्वांची माती अशा प्रकारे सैल करा. यानंतर टिप नंबर 2, ऑर्गॅनिक खत द्या. मंडळी, उन्हाळ्यापूर्वी झाडांना न्यूट्रिशन देणं खूप महत्वाचं आहे. सो तुम्ही वापरू शकतात शेणखत, वर्मी कंपोस्ट, घरगुती कुठलंही फुलांपासून तयार केलेलं कंपोस्ट किंवा पानांपासून तयार केलेलं कंपोस्ट. घरी कंपोस्ट नसेल तर तुम्ही बाजारातून देखील चांगल्या क्वालिटीचं व्यवस्थित असं वर्मी कंपोस्टचा देखील वापर करू शकता. प्रत्येक कुंडीमध्ये तुम्हाला 1 ते 2 मूठ हे खत घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मातीमध्ये देखील मिक्स करून घ्यायचं आहे. यामुळे झाडांना स्लो रिलीज न्यूट्रिशन देखील मिळत असतं आणि याने झाडं देखील स्ट्रॉंग राहत असतात. यानंतर टिप क्रमांक 3, ज्यामध्ये आपल्याला द्यायचं आहे पोटॅशियम फर्टिलायझर. उन्हाळ्यामध्ये झाडांना स्ट्रॉंग ठेवण्यासाठी पोटॅशियम मात्र खूप गरजेचं आहे. सो अशा वेळेस बाजारातून महागडी खतं न घेता एक सोपा घरगुती उपाय करूया, म्हणजेच केळीच्या सालीचं खत. केळीच्या साली वाळवून त्यापासून पावडर देखील बनवू शकतात आणि ही पावडर मातीमध्ये मिक्स करून देऊ शकतात. यामुळे झाडावर फ्लावरिंग वाढत असते, शिवाय झाड देखील मजबूत होत असतं. शिवाय केळीची साल तुम्ही लिक्विड फर्टिलायझरचा देखील वापर करू शकतात. केळीची साल 24 ते 48 तासासाठी पाण्यात भिजत ठेवायची. त्यानंतर तयार झालेलं हे लिक्विड फर्टिलायझर झाडांना द्यायचं. सो मंडळी, केळीच्या सालीपासून 1 तर नाही 2 ते 3 प्रकारे आपण वेगवेगळे खत तयार करू शकतो आणि या रिगार्डिंगचा इन डिटेल व्हिडिओ तुम्हाला चॅनलला देखील मिळून जाईल. सो पोटॅशियमचं फ्री असं घरगुती खत म्हणजेच केळीचं साल होय. यानंतर टिप नंबर 4, जी आहे प्रूनिंग. अनेक वेळा झाडांना हलकी प्रूनिंग करणं देखील गरजेचं असतं. जसं की जास्वंद असो, गुलाब असो, मोगरा असो, यांसारख्या झाडांवर सुकलेल्या किंवा कमकुवत फांद्या ह्या कापून टाका. यामुळे झाडांची एनर्जी देखील वाचते, शिवाय नवीन शूट्स देखील भरपूर प्रमाणात येतात. सो या ठिकाणी मंडळी, मी अपराजिताची देखील बऱ्याच वेळेस प्रूनिंग केलेली आहे, जास्वंदाची देखील कटिंग प्रूनिंग केलेली आहे आणि अजूनही जर तुम्ही कुठल्याही झाडावर, अगदी तुळशीवर देखील कटिंग प्रूनिंग केलेली नसेल तर मात्र आता योग्य वेळ आहे. सो आता तुम्ही हलकीशी तुळशीची देखील छाटणी करू शकतात. कटिंग प्रूनिंगसाठी सर्वात बेस्ट असा हा महिना आहे. त्यामुळे झाडाची चांगली वाढीसाठी तुम्हाला प्रूनिंग करणं मात्र तेवढंच गरजेचं आहे. यानंतर टिप नंबर 5, पेस्ट कंट्रोल. मंडळी, उन्हाळ्यामध्ये कीड ही खूप मोठ्या प्रमाणात वाढत असते, म्हणून झाडाला आधीच प्रोटेक्शन देणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही स्प्रेमध्ये नीम ऑइल स्प्रे करू शकतात किंवा साबण पाण्याचा स्प्रे करू शकतात किंवा लसूणच्या पाकळ्या आणि मिरची यांच्या कॉम्बिनेशन पासून तयार केलेला स्प्रे करू शकतात, जो की बऱ्याच व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि हा स्प्रे उन्हाळ्यामध्ये आपल्याला आठवड्यातून एकदा करणं गरजेचं आहे. हे नॅचरल आणि सेफ असा उपाय आहे. याने कीड देखील आटोक्यात येत असते आणि झाड देखील लवकर सुधारत असतं. सो तुमच्या देखील जास्वंदीवर, मनी प्लांटवर मिलीबग सारख्या कीडची म्हणजे प्रादुर्भाव झाला असेल किंवा त्यांचा अटॅक झाला असेल तर मात्र हा जो काही पेस्ट कंट्रोल आहे तो करणं देखील तेवढाच गरजेचा आहे. यानंतर टिप नंबर 6, शेड.
काही झाडांना कडक ऊन सहन होत नाही, म्हणून शेड नेटचा वापर करा किंवा एखाद्या कॉटनच्या ओढणीचा, साडीचा तुम्ही वापर करू शकतात किंवा झाडं ही थोड्या सावलीत ठेवा. उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे झाडाची पानं अति उन्हाने अशा प्रकारे क्रिस्पी होत असतात किंवा जळतही असतात. जरी मातीमध्ये ओलावा असला पण मात्र उन्हाच्या प्रखर अशा किरणांमुळे झाडांची पानं अशी लोंबकायला लागत असतात किंवा गळून देखील पडत असतात. त्यासाठीच अशी झाडं थोड्या सावलीमध्ये ठेवा. विशेषतः मनी प्लांट असो, पीस लिली असो किंवा अशी शोभेची झाडं ज्यांना डायरेक्ट उन्हाचा त्रास होत असतो. सो अशी अशी झाडं हे डायरेक्ट उन्हात न ठेवता भिंतीच्या आडोशाला ठेवा किंवा त्यावर टेम्पररी कॉटनची ओढणी किंवा ग्रीन नेट सारख्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. यानंतर टिप नंबर 7 जी की लास्ट आहे पण इम्पॉर्टंट आहे. मंडळी, उन्हाळ्यामध्ये झाडं सुकण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे चुकीचं वॉटरिंग. अनेक लोक रोज झाडांना पाणी देतात किंवा अगदी दुपारी कडक उन्हामध्ये झाडांना पाणी टाकत असतात, पण मात्र हे पूर्णपणे चुकीचं आहे. याने झाड हे किंवा झाडाची मुळं ही शॉकमध्ये जात असतात आणि त्याने देखील झाड खराब होण्यास सुरुवात होत असते. म्हणून सर्वात आधी कुंडीतील माती चेक करा. बोट मातीमध्ये 1 ते 2 इंच पर्यंत आत घालून पहा. जर तुम्हाला माती कोरडी वाटत असेल तरच मात्र झाडाला पाणी द्या. उन्हाळ्यात पाणी देण्यासाठी बेस्ट अशी वेळ म्हणजे सकाळी 6 ते 8च्या दरम्यान किंवा संध्याकाळी 6 नंतर. तुम्ही झाडांना कुठल्या वेळेस पाणी देता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो मंडळी, झाडाला पाणी देताना फक्त वरवर पाणी टाकू नका. कुंडीच्या अगदी तळातून पाणी बाहेर येईपर्यंत झाडाला पाणी द्या. शिवाय यामुळे काय होत असतं की पाणी हे रूट्स पर्यंत पोहोचतं आणि झाडं देखील स्ट्रॉंग होत असतात. शिवाय आठवड्यातून एकदा झाडाची मस्तपैकी गार पाण्याने अंघोळ देखील घाला, जेणेकरून पानांवर असलेली धूळ किंवा पानांना उष्णतेने किंवा उन्हाच्या किरणांमुळे आलेला जो काही थकवा असतो, स्ट्रेस असतो, तो देखील कमी होत असतो. शिवाय कटिंग प्रुनिंगमुळे त्या फांद्यांना ओलावा मिळाल्यामुळे त्या ठिकाणी झाडाची पुन्हा नवीन ग्रोथ होण्यास देखील मदत होत असते. तर मग मंडळी, या होत्या साध्या सोप्या अशा 7 टिप्स ज्या तुम्ही उन्हाळ्यापूर्वी फॉलो केल्या तर मग तुमची झाडं उन्हाळ्यात सुद्धा हिरवीगार आणि फुलांनी बहरलेली राहतील. कितीही कडक उन्हाळा असला त्याची जी काही झळ आहे ती मात्र आपल्या झाडांना देखील जाणवणार नाही. मंडळी, तुमच्या बागेत कुठकुठली झाडं आहेत ती देखील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आज सांगितलेल्या या 7 टिप्स पैकी तुमची कुठली कामं बाकी असतील ती देखील मात्र करायला घ्या. आणि हो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल किंवा या टिप युजफुल ठरल्या असेल तर मात्र व्हिडिओला लाईक करून चॅनलला अजूनही फॉलो केलं नसेल तर मात्र पटकन फॉलो करून घ्या. कारण की हा जो चॅनल आहे तो तुमच्यासाठीच आहे आणि या ठिकाणी अशाच प्रॅक्टिकल गार्डनिंगच्या साध्या सोप्या टिप्स मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. अजून उन्हाळ्यातील भरपूर अशा गोष्टी मी तुमच्याशी वेळोवेळी शेअर करणार आहे ज्याचा फायदा तुमच्या कुंडीतील झाडांना आणि तुम्हाला देखील मात्र नक्की होणार आहे. चला तर मग मंडळी, सबस्क्राईब बटन प्रेस करून बेल आयकॉन देखील प्रेस करायला मात्र विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या लॉंग आणि शॉर्ट दोन्ही व्हिडिओ पाहता येतील. शॉर्ट व्हिडिओमध्ये देखील छोट्या छोट्या गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी मी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.